कल्याण सारखे दिव्य ज्ञान केंद्र राज्यभर उभारणार. मंत्री उदय सामंत, संजय शिरसाट यांची घोषणा. कल्याण पूर्वेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जनसामान्यांमध्ये पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य कल्याण येथे उभारण्यात आलेल्या ज्ञान केंद्रांच्या माध्यमातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करत आहेत. अशी ज्ञान केंद्रे संपूर्ण राज्यात उभारली जातील, अशी घोषणा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी कल्याण येथे केली. कल्याण पूर्वेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कल्याण पूर्वेतील प्रभाग समिती कार्यालयाच्या आवारात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात देशातील आगळ्या वेगळ्या ज्ञान केंद्राचे लोकार्पण झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट होलोग्राफी, विविध माहितीपटाच्या माध्यमातून येथे उलगडण्यात आला आहे. शेकडो पुस्तकांचे ग्रंथालयही यात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास, त्यांचे साहित्य, त्यांची आंदोलने आणि विचार होलोग्राफीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी आता कल्याणकरांना मिळणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाशेजारी उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील ज्ञान केंद्राचे लोकार्पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला एप्रिल 13 रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे अपरिहार्य कारणामुळे दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते. यावेळी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या स्मारकाचा प्रवास उलगडून सांगितला. स्थानिकांची मागणी होती त्यानुसार हे स्मारक उभे राहिले. यात संघर्ष समितीपासून अनेकांचे योगदान आहे, असे यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले. परस्पर संवादी इंटरॅक्टिव्ह पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवनगाथा कळावी हे ज्ञान केंद्र उभारण्यामागचा मुख्य हेतू होता. या केंद्रात 1 ते 1.5 तासात आगळावेगळा अनुभव मिळेल. या स्मारकासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही डॉक्टर शिंदे यांनी आभार मानले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपूर्वी स्मारकातील ज्ञान केंद्र सुरू करू असा आम्ही दिलेला शब्द आज पूर्ण केला, असेही यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले. नागरिकांच्या मागणीनुसार आणि वेगळ्या संकल्पना अंमलात आणण्यासाठी इच्छाशक्ती लागते, ती इच्छाशक्ती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे आहे, असे गौरवोद्गार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी काढले. या स्मारकाची कॉपी आम्हीही करणार, राज्यभर असे ज्ञान केंद्र उभारणार अशी घोषणा यावेळी मंत्री संजय शिरसाट यांनी केली. तर बाबासाहेबांचे विचार जनसामान्यांमध्ये पोहोचवण्याचे काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करत आहेत. ही संकल्पनाच खूप मोठी आहे, त्यामुळे असे ज्ञानकेंद्र संपूर्ण राज्यात उभे करायला हवेत, असे मत यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. या ज्ञान केंद्राची प्रतिकृती आम्हीही साकारणार असेही यावेळी सामंत म्हणाले. ज्या रत्नागिरीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुपुत्र आहे, त्याच जिल्ह्याचा मी पालकमंत्री असल्याचा मला अभिमान आहे, असेही सामंत यावेळी म्हणाले. लोकांच्या मागण्या पूर्ण करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. खासदार श्रीकांत शिंदे कायमच नागरिकांच्या मागण्या पूर्ण करतात. मी कल्याणमध्ये जेव्हा प्रचारासाठी आलो तेव्हा लोक म्हणाले तुम्हाला याची गरज नाही, खासदार आधीच निवडून आलेले आहेत, हा विश्वास इथल्या जनतेने दाखवला असेही कौतुक यावेळी सामंत यांनी केले. या दिमाखदार सोहळ्या शेकडोच्या संख्येने भीमबांधव उपस्थित होते. तसेच याप्रसंगी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, कल्याण पूर्वचे आमदार सुलभा गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अण्णा रोकडे, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनल गोयल, शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, निलेश शिंदे, प्रशांत काळे, महेश गायकवाड, किरण सोनावणे, रमाकांत देवळेकर, शिवसेना, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 539 चौरस मीटर इतके आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुमारे 8 फूट उंचीचे सुशोभित चौथरा बांधून त्यावर 12 फूट उंचीच्या ब्रॉन्झ धातूच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. सदर कामासाठी एकूण 16 कोटी इतका खर्च आलेला असून यासाठी महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाकडील महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा विकास या योजनेअंतर्गत 9 कोटी इतका निधी मंजूर व उर्वरित खर्च महानगरपालिकेतून करण्यात आलेला आहे. या कामास एप्रिल 2022 मध्ये सुरुवात करण्यात आलेली होती. मार्च 24 पर्यंत सरकार पूर्ण करण्यात आलेली आहे. या कामातील स्थापत्य काम मेसर्स एस.डी. खकाड ठाणे व थीम इंटेरियर व विद्युतीकरण ही कामे मेसर्स सीमा ॲड्स अँड कम्युनिकेशन नवी मुंबई यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले मंत्री महोदय उदयजी सामंत, संजयजी शिरसाट,
आमचे सगळ्यांचे लाडके आमदार राजेशी मोरे, आयुक्त साहेब, गोयल सर, उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ, माझ्यासमोर बसलेले सर्व या कार्यक्रमात उपस्थित असलेले बंधू आणि भगिनी, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची मागणी होती आणि आम्ही समितीचे लोक, बौद्ध समाजाचे लोक सगळे आम्ही खासदार श्रीकांत शिंदे साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हवा आहे. पण त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची मागणी असताना खासदार श्रीकांत शिंदे साहेब सांगितलं की आपल्याला बाबासाहेबांचं स्मारक सुद्धा या ठिकाणी घ्यायला हवं, जेणेकरून त्यांच्या जीवनातला चित्रपट हा समाजाला कळायला पाहिजे, विद्यार्थ्यांना, तरुणांना याच्यापूर्वी स्मृती मिळाली पाहिजे. मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका शब्दातच सांगतो की त्यांनी केलेली त्याग, तपस्या आणि संघर्ष याचा जर संगम बघायचा असेल तर या प्रभागात क्षेत्रामध्ये आपल्याला यावं लागेल. आज तुम्हाला हे सगळं ढवळे दिलं दिसतंय, पण ह्याच्या मागचे कष्ट आपल्या लोकांना जाणून घेण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळेस जागेचा अभाव होता, जमीन कमी पडत होती, त्यावेळेस खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत त्या जमिनीचं नक्षा या ठिकाणी तयार केलं. लोकार्पण आपल्या राज्याचे मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब तसेच संजय शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून होत आहे. खरं म्हणजे या अण्णांनी सांगितलं की पूर्वी एक शिवजयंती व्हायची, एक आंबेडकर जयंती व्हायची, आम्हाला प्रत्येकाला कल्याण व्हायचं. तुमचं निलेशजी, हो बोला, तुमचं भाषण करा. हो, ऐकतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही कल्याण पश्चिमेला जायचो आणि मग सगळ्यांच्या कल्याण पूर्वेमध्ये प्रत्येकाची मागणी होती की आपल्या इथं देखील असेच राष्ट्रपुरुषांचे पुतळे इथं उभे राहावे. म्हणून एक सुरुवात प्रत्येक इथं कल्याण पूर्वेच्या नागरिकांनी केली. इथं उपोषण झाले. मी नगरसेवक असताना आम्ही सगळे नगरसेवक, कल्याण पूर्वेचे जेवढे नगरसेवक आहेत, आम्ही सभागृहामध्ये मागणी केली, एक पुतळ्याची मागणी केली होती. आपण सगळ्या कल्याण पूर्वेच्या सगळ्या लोकांनी एका पुतळ्यांची मागणी केली होती. पण आपल्या लोकसभेचे जे खासदार आहेत, अतिशय म्हणजे अनेक ठिकाणी ते जातात आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळे स्मारक बघितले आणि त्यांची संकल्पना आली की आपण नुसतंच पुतळा न बांधता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथं स्मारक आपण केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी ज्या कल्याण या द प्रभागामध्ये ज्या अडचणी होते, मग ते रिझर्वेशनच्या असतील, निधीच्या असतील, सगळ्या अडचणी असतील, त्या दूर करण्याचा प्रयत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केला. आणि आपले तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी जे पुढाकार घेतला त्याच्यामुळे हे सगळं शक्य होऊ शकलं. ज्ञान केंद्राचे लोकार्पण सोहळा या प्रसंगी मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे उद्योग मंत्री राजनजी सामंत, उदयजी सामंत साहेब, सामाजिक न्याय मंत्री माननीय शिरसाट जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडे साहेब, आमदार राजेशजी मोरे, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त माननीय अभिनव गोयल, माजी नगरसेवक निलेश शिंदे, नवीन गवळी तसेच माधुरी काळे व राजवंती मडवी, ज्येष्ठ नेते व अण्णासाहेब रोगडे ज्ञान केंद्राचे लोकार्पण होत आहे. ही आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. सर्वप्रथम इथे आलेल्या सर्व मान्यवरांचे, कार्यकर्त्यांना आणि माझ्या आंबेडकर बांधवांचे मनापासून आभार मानते. डॉक्टर बाबासाहेब शिक्षण, समता आणि न्याय यासाठी आयुष्यभर झटत राहिले. आज उभं राहिलेले हे ज्ञानकेंद्र म्हणजे त्यांच्या विचारांना दिलेली खरी मानवंदना आहे. या केंद्रात अनेकांना शिकायला मिळेल, पुढे जायला मदत होईल आणि समाजासाठी काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल. सर्व तरुणांना सांगू इच्छिते, या ध्यान केंद्राचा उपयोग करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार समजून घ्या आणि तुमचं व सर्व समाजाचं भवितव्य उज्ज्वल बनवा. या कार्यासाठी अधिक परिश्रम घेतलेल्या सर्व उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व नेतृत्व करणारे व्यक्ती आणि संस्था यांचे मनपूर्वक आभार मानते.
खासदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून जे आज भव्य दिव्य असे जे आंबेडकरांचे ते उभं केले आणि आपल्याला एक जी जयंती आपण साजरी करायचा तो आज इथे आपण वाटच्या इथे नेहमी म्हणजे काय पण असू दे तर आपण इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देतो व त्यांच्या आशीर्वादाने जे काही कार्य आपण चालू ठेवतो आणि आज इथे खरंच आपल्याला अभिमान आहे की आपल्या कल्याण पूर्वेत हे भव्य दिव्य असे स्मारक उभे राहिलेले आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहावं असं दूरदृष्टी असलेलं मत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोल्हापुरात 24 डिसेंबर 1952 रोजी व्यक्त केलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या या अमूल्य विचारांचं अक्षरशः स्मारक स्थापन करण्याचा निर्णय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी घेतला आणि साकारला देखील. हे ज्ञानाचं स्मारक म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र आज कल्याण पूर्वेला लोकांच्या सेवेत आलंय. होलोग्राफी, स्मार्ट ग्रंथालय आणि ई बुक सुविधांमुळे हे केंद्र देशात अनोखं ठरलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचं लोकार्पण झालं. मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की अतिशय मनापासून त्यांनी या स्मारकाच्या मागे पाठपुरावा केला. अनेक अडचणी होत्या, त्या अडचणी मी जरी नगरविकास मंत्री असलो, मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा त्याचा पाठपुरावा आवश्यक आहे आणि पाठपुरावा करण्याचं काम आपण केलेलं आहे. होलोग्राफी दालन उभारण्यात आलंय. याच्यामध्ये पुढच्या पिढीपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जे आहे हे कशा प्रकारे आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. तर आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे रूम्स केले. त्या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाने जे आहे हे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जे आहे आणि त्यांचा पूर्ण संघर्ष जो आहे तो त्या ठिकाणी मांडण्याचं काम होणार आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रावरती आणि संघर्षावरती एक पूर्ण डेडिकेटेड लायब्ररी आम्ही त्या ठिकाणी करतोय, जेणेकरून त्या लायब्ररीमध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आधारित सगळी पुस्तकं जी आहेत ही त्या ठिकाणी असतील आणि प्रत्येक मनुष्य जो इकडचा आहे, कल्याण पूर्वचा असेल किंवा बाहेरचा असेल, ते चरित्र त्या ठिकाणी वाचेल, त्याच्यातून ऊर्जा घेईल, त्याच्यातून प्रेरणा घेईल आणि त्याच्यातून संघर्ष करून जे आहे आपलं नाव जे आहे, या कल्याणचं नाव जे आहे या भारताच्या नकाशावरती पोहोचवेल. म्हणजे देशामध्ये जे जे चांगलं आहे रोज जो आहे हा स्मारक लवकरात लवकर झालं पाहिजे याच्यासाठी आपण त्या ठिकाणी फॉलोअप करत त्या ठिकाणी आले. उद्घाटन लोकार्पण होत आहे. मी मंत्री महोदय उदय सामंतजी आणि त्याचबरोबर संजय शिरसाट साहेब या दोघांचाही खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की आपण दोघे वेळात वेळ काढून जे आहे हा माझ्या मतदारसंघामध्ये आपण आला त्याबद्दल आपल्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. आणि कधी कुठला कार्यक्रम असला मतदारसंघामध्ये तर मी नसतो असं होत नाही. पहिल्यांदा असं झालं की इतकी मोठी वास्तू उभी इथे राहते आणि त्याचं लोकार्पण होत आहे पण मी तिकडे पोहोचू शकत नाही. त्याच्यासाठी दिलगिरी देखील मी सगळ्यांची व्यक्त करतो कारण की माझी फ्लाईट होती पण ती फ्लाईट मिस झाली. तर त्याच्यामुळे मग आता फ्लाईटमध्ये असतो किंवा तिकडे असतो असं झालं. असं म्हणून मी बोललो की आता ऑनलाईन आपण लोकांशी संवाद साधूया. पण हे जे स्मारक आपण केलं याचं उद्घाटन पुतळ्याचं उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि लोकांची मागणी होती मंत्री महोदय इथे की गेले अनेक वर्ष याच्यासाठी संघर्ष झाला, आंदोलनं झाली पण स्मारक काय होत नव्हतं. त्याचं आता तुम्हाला सगळ्यांनी तिकडच्या वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की कशा प्रकारे हे स्मारक जे आहे ते उभं राहिलं. मला वाटतं या सगळ्या गोष्टी आता मागे पडून एक मोठं स्मारक इथे उभं राहिलंय. त्याच्यासाठी प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी याच्यासाठी फॉलोअप केला, प्रयत्न केले, सगळ्यांचे धन्यवाद मी इथे व्यक्त करतो. तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवप्रभू, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करू. व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी मित्र उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब, आमदार मोरे साहेब, आमदार गायकवाडताई, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, कारण की या कार्यक्रमाला तसा फार उशीर झालेला आहे. आम्ही जेव्हा दोघंही मंत्री महोदय जेव्हा ज्ञान मंदिरामध्ये जेव्हा गेलो पाहायला आम्हालाच बाहेर निघूशी वाटत नव्हतं. इतकं सुंदर केलं श्रीकांतजी, तुमचे आम्ही मनापासून आभार मानतो.
आजचा खरा दिवस आमचा कार्याला चांगल्या कामाला लागला असं मी मानतो. गेल्या 2-3 दिवसापासून माझाही तोच कार्यक्रम चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं. काल एक मोठं सभागृहाचं उद्घाटन केलं. आता संध्याकाळी बाबासाहेब ज्या खुर्चीवर बसायचे, ज्या ठिकाणी लेखणी लिहायचे, ते प्रदर्शनाला भेट दिली. आपण हे सर्व करत असताना उद्याची 14 एप्रिल आहे आणि या 14 एप्रिलसाठी प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहतात की उद्याचा दिवस निघला की आम्ही आमच्या जयंतीला जायला तयार. यायचं त्या टायमाला पाहायचं की कल्याणची अवस्था जी होती. जर रेल्वे स्टेशनहून निघलं तर कल्याणमध्ये घुसायला सुद्धा जागा राहायची. कोणत्या कधी घरी पोहोचायला रेल्वेने यायला जेवढा वेळ लागत नव्हता लोकलनी, तेवढा घरी पोहोचायला वेळ लागायचा. परंतु आज पाहतो तर कल्याण हे बदललेलं दिसतं. मला वाटतं ही सर्व किमया खासदारांनी या ठिकाणी केली. खरंच त्यांचं मनापासून आभार आहे आणि आम्हाला सुद्धा त्यापासून शिकायला सुद्धा मिळणार. जयंतीच्या शुभेच्छा देत असताना 1-2 गोष्टीचा फक्त या ठिकाणी उल्लेख करणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. हे ज्या सर्व संकल्पना आहेत ना, हे मुळामध्ये अंमलात आणण्यासाठी आपली एक इच्छाशक्ती लागते. मंत्री झालो, पहिल्यांदा मी गेलो होतो भीमा कोरेगावला. तुमच्यापैकी अनेक लोक जण भीमा कोरेगावला जात असतात. भीमा कोरेगावला गेलो तर त्या ठिकाणी 1 तारखेला कार्यक्रम असतो. 28 तारखेला मी गेलो, मुद्दामून गेलो, पाहायला गेलो की हे सर्व भीमसैनिक त्या ठिकाणी जातात, करतात काय आणि तर खातं माझ्याकडे असल्यामुळे मी तिथची व्यवस्था कशी असते ते पाहायला गेलो. पाहतोय तर काय उदयजी, त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब या टायमाला भीमा कोरेगावला आम्ही इतका चांगला व्यवस्था केलेली आहे, पाहायचं काही कामच नाही. म्हणजे किती खर्च केला? फक्त 14.5 कोटी रुपये एका दिवसाचा खर्च. म्हणजे 14.5 कोटी खर्च केला. चला आपण जाऊन त्यानंतर पाहिलं तर फक्त तिथून 2-3 किलोमीटरच्या अंतरावर लोकांची असलेली जमीन सपाटीकरण करायची, त्याला पार्किंग स्पेस दाखवायचा, तिथून बसनी लोकांना इकडे आतमध्ये आणायचं. जो भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे त्या स्तंभाच्या बाजूला 3 रॅम्प करतात, लाकडी रॅम्प करतात, इकडून चढा तिकडून उतरा. तो जो स्तंभ आहे त्याला फुलाची सजावट, 14.5 कोटीची वाट. या टायमाला आज एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे मला एक खातं मिळालं. अधिकाऱ्याला सांगितलं यापुढे अशी उधळपट्टी नाही, भीमा कोरेगाव इतकं चांगलं झालं पाहिजे, त्यासाठी 100 कोटी रुपयाची त्यांना मी आता घोषणा केली आणि त्याचं काम आता आपण चालू करतो. रत्नागिरी अनेक आहे म्हणजे कशाला बोले उधरबी अशीच बरं नाही का. श्रीकांतजी तुमची कॉपी करायला आम्ही सुरुवात केलेली आहे. माझ्या खात्यातर्फे आम्ही आलोय. आता तुमची जबाबदारी आहे 1 वर्षामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सामाजिक न्याय खात्याकडून असे भवन आम्ही तयार करून, ज्ञान मंदिर त्या ठिकाणी तयार करून आणि आपल्याला तिथे यायचं. अनेक ठिकाणी आपण समाज मंदिर करतो. मी या टायमाला सर्वांना सांगितलं, सर्व आमदारांना, सर्व मंत्र्यांना सांगितलं आता असं चालणार नाही. रस्ता पाहिजे, समाज मंदिर पाहिजे. अरे पाहिजे ना, देखरेख करणार आहात का? एक चांगला निर्णय घेतलेला आहे. या वर्षी जवळपास उदयजी सामंतला माहिती आहे, सर्वांना माहिती, त्यांना सांगितलं की तुम्ही मला एकच सांगा, तुमच्या तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आपल्याला द्यायचं. 125 हॉस्टेल आपण महाराष्ट्रात तयार करतोय ते शहरापर्यंत. बाबासाहेबांचं स्वप्न काय होतं? शिकायला पाहिजे ना, संघटित व्हायला पाहिजे ना, मग संघर्ष करायचा. आपलं तर उलट चक्र चालू आहे. संघर्षच करण्यात आयुष्य चाललंय, कधी शिकायचं भानगडीत पडतच नाही. म्हणून हे याच्यासाठी शिंदे साहेबांनी सांगितलं साहेब मला याच्यासाठी निधी पाहिजे. 125 हॉस्टेलमध्ये जवळपास 25,000 विद्यार्थ्यांचं नवीन ऍडमिशन आपण करू. सर्च करून पाहता का संजय शिरसाट समाज कल्याण खातं याची जात कोणती. शिंदे साहेबांचं पोरग आहे, झाला खासदार तर काय नवल आहे, काय नवल आहे. बापाचा आहे तर पोरगा आहे, पहिल्यांदा खासदार झालाय, दुसऱ्यांदा झाला नाही. काम केलं तर थोडं, परंतु आता चालतोय आमच्याकडे.
आता तुम्ही तिसऱ्यांदा काय म्हणाल, आता आम्हाला श्रीकांत शिंदेच पाहिजे हे प्रत्येकाचं मत होईल. हे याला म्हणतात काम. या कामामध्ये आम्ही तर कधी कधी त्यांच्या मतदारसंघामध्ये जेव्हा काम करतात ना, त्याचा फक्त कॉपी करायचा प्रयत्न करतोय. जशी आज उदय सामंतनी कॉपी करायचा प्रयत्न केला. उदयजी, समाज कल्याण खातं माझ्याकडे आहे, निधी द्यायचं काम माझं आहे. जोपर्यंत माझं कम्प्लीट होणार नाही तोपर्यंत तुमचं कम्प्लीट होऊ देणार नाही. आतमध्ये जाऊन ते जीवनचरित्र पाहतं खरं. त्या बाबासाहेबांनी जे हाल अपेक्षेने समाजाला मोठं केलंय, त्यांना आज उभं केलंय, त्याची ते जीवनचरित्र जर पाहिलं तर आपल्यासारख्याला वाटतं की आपण फार मजेत आहोत. म्हणून श्रीकांतजी, आज तुम्ही आम्हाला इकडे बोलवलं, आमच्या हस्ताने उद्घाटन केलंय. पुन्हा सांगतो, या येत्या 6 महिन्यानंतर जेव्हा आमच्या कामाला पूर्णपणे सुरू होईल, गती होईल, या महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये असे ज्ञान मंदिर झाले पाहिजे आणि त्याचा लाभ हा सर्व समाजाला झाला पाहिजे. त्यासाठी त्या उद्घाटनाला आम्ही तुम्हाला बोलवणार आहोत. वेळ जास्त झाल्यामुळं आज जास्त न बोलता सर्वांना एकदा उद्याच्या 14 एप्रिलच्या मनापासून शुभेच्छा. जय भीम, जय भारत. सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब, राजेशजी मोरे साहेब, सुलभाताई गायकवाड, अभिनवजी गोयल, महेशजी गायकवाड, अण्णासाहेब रोकडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनी, कार्यक्रमाला पाठवलं. धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आज जनसामान्यामध्ये पोहोचवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये जर कुठचा खासदार करत असतील तर ते डॉक्टर श्रीकांत शिंदे करतायत. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. संजयजींनी सांगितलं की ही संकल्पनाच एवढी मोठी आहे की माझं तर मत आहे की असं ज्ञान केंद्र महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभं राहिलं पाहिजे. आणि त्यांनी खरं सांगितलं, मी बघितल्या सांगितलं की कॉलेजमध्ये कधी कॉपी केली नाही, परंतु श्रीकांत शिंदेच्या या कामाची 100% उदय सामंत कॉपी करणार आहे. आणि म्हणून त्या बनवणाऱ्या सगळ्या लोकांना सांगितलंय की तुम्ही रत्नागिरीमध्ये आलं पाहिजे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहराला देखील प्रचंड पैसे मिळालेले आहेत. एक आम्ही इमारत याच्यासाठी तुम्हाला देऊ, पण असंच काम आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उभं राहिलं पाहिजे. कारण मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि शिंदे साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी मला उद्योगमंत्री केलं आणि रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री केलं. ज्या रत्नागिरी जिल्ह्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं एक रत्न त्या भारत देशाला दिलं, त्या आंबडवे गावाचे ते सुपुत्र होते आणि त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. आणि तो खऱ्या अर्थानं डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आज आपल्या परत सगळ्यांपर्यंत पोहोचतोय, हे सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय कौतुकास्पद आहे. महत्वाची गोष्ट जी लक्षात आली, जे आम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे माहिती नव्हतं ते माहिती करून देण्याचं काम या ज्ञान केंद्राने केलं. जागेची परिस्थिती काय होती, कशा परिस्थितीमध्ये ही जागा मिळवली, कशा पद्धतीनं हे आरक्षण बदललं आणि याच्या मागे तो राजाश्रय होता, तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा होता. म्हणूनच काम हे पूर्ण होऊ शकलं, याची देखील कल्पना आम्हाला सगळ्यांना आहे. मला तर बोलता बोलता संजय शिरसाट साहेबांनी दमच दिला की जोपर्यंत त्यांच्याकडचं रत्नागिरी जिल्ह्याला पैसे देणार नाहीत, पण शिरसाट साहेब तुमच्यावर आणि माझ्यावर एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद, माझ्याकडे देखील MIDC आहे, तुमच्या अगोदर 100% पूर्ण करेल. कारण शेवटी मानसिकता, विनोदाचा भाग सोडा, कारण संजयजी देखील अतिशय कार्यक्षमपणानं काम करतायत. आज त्यांनी घेतलेला निर्णय डॉक्टर साहेब अतिशय महत्वाचा आहे. काम तुम्ही आमच्याकडनं लोकार्पण करून घेतलं, परंतु याचा खरा आदर्श हा महाराष्ट्रात नेण्याचं काम आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना करायचं आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना करायचं आहे. ज्या लोकशाहीचा पाया आदरणीय डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचला, जे रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र होते, ज्यांना कोकणामध्ये भारतरत्न मिळालं, त्यांनी महाडमध्ये 14 तळं खुलं केलं, या सगळ्याची माहिती या ज्ञान केंद्रामध्ये आहे. आणि जे सगळ्यात मला चांगलं वाटलं, बरं वाटलं ते सांगतो की नुसतं आंबडव्यापर्यंत आम्ही थांबलो नाही, तर त्या ठिकाणी दुसरं माझं रत्नागिरी जिल्ह्याचं नाव दापोलीच्या त्या शाळेमध्ये ते शिकले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो जिल्हा त्या ज्ञान मंदिरामध्ये येऊन स्थापित झाला, हे देखील रत्नागिरी जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं भाग्य आहे. साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं या परिसरामध्ये येण्याची संधी मिळाली. खरं तर प्रचाराला यायची आवश्यकताच नव्हती. ज्या ज्या भागामध्ये एक कार्यकर्ता म्हणून श्रीकांत शिंदे साहेबांना निवडून द्या हे सांगण्यासाठी गेलो, तिथल्या लोकांनी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला यायची आवश्यकता नाही,
एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव म्हणून पहिल्या वेळी ते निवडणूक लढले असतील, परंतु आज ते निवडणूक लढतायत हे श्रीकांत शिंदेच्या कामावर लढतायत. त्याच्यामुळे श्रीकांत शिंदे ऑलरेडी निवडून आलेले आहेत. अशा पद्धतीची भूमिका या संपूर्ण परिसरामध्ये घेतली गेली. त्याची कृतज्ञता व्यक्त करत आज अशी ज्ञान मंदिरं उभं करण्याचं काम श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वाखाली होत आहे. हे आमच्यासाठी देखील अतिशय महत्वाची बाब आहे. मी राजकीय बोलत नाही, पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्या काळामध्ये देखील श्रीकांत शिंदेला आम्ही बघितलेला आहे आणि अशा अनेकांना देखील आम्ही बघितलेलं आहे. संजयजी, आपल्याला माहिती आहे की ज्यांच्या घरामध्ये मुख्यमंत्री पद होतं त्यांची मुलं कशी वागायची हे तुम्ही आणि मी बघितलेलं आहे. पण श्रीकांत शिंदे साहेब स्वतःच्या घरामध्ये मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्त्यासारखे वागलेत हे तुम्हाला व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना, महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. अनमोल ठेवा म्हणून जपला पाहिजे. आज ज्ञान मंदिराच्या माध्यमातून अनेक गोष्टी करून घेण्याचा प्रयत्न खासदार साहेबांनी केला. मी आज उद्योग मंत्री म्हणून सांगतो, या भागामध्ये जे MIDCचे प्रश्न आहेत ते देखील माझ्या मानेवर बसून माझ्या मतदारसंघामध्ये सुटले पाहिजेत. हे घेणारे जर नेतृत्व कोण असेल तर ते डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत. याची नोंद देखील आपण सगळ्यांनी म्हणून ठेवली पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा आमच्या दोघांच्या हस्ते त्या ज्ञान मंदिराचा लोकार्पण सोहळा आपण करून घेतला, त्याबद्दल खासदार साहेब तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि भविष्यात असे कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला निमंत्रण एवढ्यासाठीच द्या की तुमच्या अशा कार्यक्रमाला आल्यानंतर असंच काहीतरी आमच्या मतदारसंघामध्ये करण्याची बुद्धी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना होते आणि त्याची रिप्लिका जर आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये उभं करू शकलो तर आमच्या देखील राजकीय कारकिर्दीला कुठं अंत नाही हे शिकण्यासाठी आम्हाला या मतदारसंघामध्ये येण्याची संधी वारंवार द्यावी ही देखील विनंती खासदार साहेबांना करतो. आपण मोठ्या संख्येनं खासदार साहेबांच्या प्रेमापोटी या कार्यक्रमाला जमला त्याबद्दल शासनाच्या वतीनं, विशेषतः खासदार शिंदे साहेबांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये तळागाळापर्यंत नेण्यासाठी आम्ही सगळेच मंत्रिमंडळातील सहकारी डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करू हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समिती माननीय उपाध्यक्ष शेखर केदारे आणि भारत सोनवणे कोषाध्यक्ष समिती यांना देखील अशी विनंती करतो की त्यांनी माननीय आयुक्त महोदय कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचा यथोचित सन्माननीय स्मारक समितीचे उपाध्यक्ष याचा विनंती करतो जी वास्तू इथे उभे म्युझियम जे बघतोय ते पूर्णपणे उभं कर मराठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नामदार श्री संजय शिरसाट, सामाजिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे ज्याला आपण तुमच्या मनात आहे ते माझ्या मनात नाही. माझं म्हणणं आहे की मुख्यमंत्रीपद घरात असताना मुख्यमंत्र्यांचा मुलगा चिरंजीव कशा पद्धतीनं लोकांमध्ये मिसळून जमिनीवर राहून वागू शकतो अशा पद्धतीनं सांगितलं की अनेक मुख्यमंत्र्यांची आम्ही मुलं बघितलेली आहेत. माझी पण राजकीय वाटचाली 25 वर्ष झालेली आहे. त्याच्यामुळे 25 वर्षात अनेक मुख्यमंत्री आम्ही बघितले आहेत, अनेक मुख्यमंत्र्यांची मुलं आम्ही बघितलेली आहेत. त्याच्यामध्ये उजवं काम हे श्रीकांत शिंदे साहेबांचं आहे असं आम्ही त्यांना योग्य ते सरकारची केलेलं आहे. सगळे